तर ना आज आळूची वडी बनवायला घेतली. त्यासाठी सर्वप्रथम चिंच आणि गुळाचा कोळ आहे तर तो मी भिजायला ठेवला होता. इकडे बेसनच्या पिठामध्ये सगळं जिन्न साहित्य ते टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर इकडे आहे तर त्या आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्यामध्ये चिंचेचा कोळ आहे तर तो सगळा मिक्स केला आणि चांगला हलवून घेतला. सगळं चिंचेच्या कोळमध्ये सगळं माझं बेसनचं पीठ आहे तर ते रेडी झालं होतं. नंतर आळूची पानं आहे ते चांगली लाटून घेतली जेणेकरून कठीणपणा राहू नये, त्यासाठी बेसनचं पीठ लावलं आणि अशा त्याच्या सुरळ्या बनवून घेतल्या. जे चाळण आहे ना ते आधीच गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये जे आपले आळूच्या वड्याचे जे आहे ना रोल झालेले ते ठेवले आणि चांगले शिजवून घेतले, चांगले कट करून घेतले थंड झाल्यावर. आणि जे तेल आहे आपलं गरम तर त्या गरम तेलामध्ये तळून घेतले. आळूची वडी एक नंबर झाली होती, खूप सुंदर झाली होती आणि सगळ्यांना आवडली. आम्ही तर जेवणासोबत न खाता खाता अशीच गरमागरम खाल्ली. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. बाय.